लाडकी बहिणींना लाडके त्यांना 4,500 रुपये हप्ता वाटप होणार का? बऱ्याच लाडके त्यांना मागचे पण हप्ते भेटले नव्हते आणि 17वा 18वा 19वा हप्ता जो हप्ता असणारे पुढचे हप्ते असणार निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला भेटणार का? एकत्र जमा होणार का? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये होणार आहेत। एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी देखील दाखवणार आहे। 4.5 हप्ता वाटपाबद्दलची एक मोठी बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला दाखवणार आहे। आणि बघा लाडके त्यांना आपण ज्या मागण्या करत आहोत त्या मागण्याला या ठिकाणी कुठेतरी यश आलेलं पाहायला मिळेल तुम्हाला। त्याच्यामुळे लाडके त्यांना व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। तुम्हाला 16वा हप्ता सर्वांना भेटलाय का? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का? कारण की 16वा हप्ता भेटला असेल, ई केवायसी तुमची झाली असेल तरच तुम्हाला आता पुढचे हप्ते या ठिकाणी भेटणार। त्याच्यामुळे लाडके त्यांना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि लाडके त्यांना बघा तुमच्यासाठी मी खूप मोठ्या स्वरूपात या ठिकाणी मेहनत घेत आहे, पुढाकार घेत आहे, मागणी पत्र घेऊन वेगवेगळ्या माणसांना मान्यवरांना मी भेटत आहे, त्यांच्या पीएचला देखील या ठिकाणी चर्चा करून सगळ्या गोष्टी सांगत आहे। तर सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। आमदार साहेबांना पण या ठिकाणी मी मागे भेटलेलो आहे आणि आपल्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मी त्यांना दाखवलेल्या आहेत। तर लाडके त्यांना व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या कोणत्या लाडके त्याला असं वाटतं की 4,500 रुपये आम्हाला अकाउंटला यायला पाहिजे, भले ते मागचे 12वा 13वा 14वा हप्त्याचे असतील किंवा पुढचे 17वा 18वा 19वा हप्ता असेल, हे सगळे हप्ते आम्हाला एकत्र भेटायला पाहिजेत। या ठिकाणी कोणाकोणा लाडके त्याला असं वाटतं की एकत्र आम्हाला हप्ते भेटायला पाहिजेत। निवडणुका तर लागणार आहेत, आता निवडणुका ज्यावेळेस लागतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तिन्ही महिने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत। मग या ठिकाणी जर ऍडव्हान्स मध्ये पैसे भेटले तर खूप चांगलं होणार आहे, कारण की निवडणुकीच्या काळामध्ये नवीन काही नियम लागू होत असतात। त्याच्यामुळे या ठिकाणी आपले हप्ते रखडायला नको, त्याच्यामुळे एकत्र हप्ते भेटायला पाहिजेत। अशा स्वरूपाची जी आपली मागणी आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर खरंच या ठिकाणी 4,500 तुम्हाला रुपये भेटणार आहेत का हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे की आणि केवायसीची शेवटची तारीख बघा लाडके तनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, केवायसीची शेवटची तारीख आता लवकर येत आहे। सर्वांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यायची, याच्याबद्दल पण एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे। तर लाडके तनो कुणाकुणाची केवायसी झाली आहे पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमची केवायसी झाली आहे का, योग्यरित्या झाली आहे का हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर सरकार केव्हा निर्णय घेणार आहे, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांच्याबद्दल पण आपण या ठिकाणी खूप मोठ्या लेवलला मागणी करत आहोत, खूप या ठिकाणी मेहनत घेत आहोत। त्याच्यामुळे लाडके त्यांना त्याचा पण या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ज्या लाडके त्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत त्याच्यावर पण निर्णय घ्यावा अशी आपण सरकारकडे परत एकदा हात जोडून मागणी करत आहोत। कारण की लाखो लाडक्या या ठिकाणी वंचित राहतील, केवायसी त्यांची पूर्ण होणार नाहीये। त्याच्यामुळे सरकारला एक कळकळीची विनंती आहे की बाबा लवकरात लवकर पती नाहीत, वडील नाही त्यांच्यावर तोडगा काढावा, त्यांच्यासाठी ऑप्शन या ठिकाणी द्यायला पाहिजे। आणि ज्या लाडक्या त्यांचे फॉर्म भरताना ई केवायसीचे फॉर्म भरताना चुका झाल्यात त्यांना पण अपडेट करायचं ऑप्शन, एडिट करायचं ऑप्शन लवकरात लवकर भेटायला पाहिजे। तर कोणत्या लाडक्या त्यांचं फॉर्म भरताना ई केवायसी करताना चुका झाल्यात पटपट सर्वांनी कमेंट बॉक्सवर सांगायचंय, कारण की त्याच्याबद्दल पण आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 17वा हप्ता कधी वाटप होणार आहे। 17वा हप्ता म्हणजे ज्याची आता आपण आतुरतेने वाट बघतो। 16वा हप्ता भेटलाय, 17वा हप्ता कधी भेटणार आहे आणि 17व्या सोबत 18वा 19वा हप्ता भेटणार आहे का? कारण की बघा 17वा जर भेटला 18वा 19वा अडकणार आहे, कारण की निवडणुका जाहीर झाल्यात, आचारसंहिता या ठिकाणी जाहीर झाली, त्याच्यामुळे हे हप्ते अडकायला नकोत। सरकारने लवकरात लवकर डिसिजन घेऊन हा लवकरात लवकर ऍडव्हान्स मध्ये हप्ते भेटायला पाहिजेत अशी आपण सरकारकडे विनंती करत आहोत। चला सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवतो, व्हिडिओ काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचं। बघा लाडके तनो तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे, तुमच्या समोर बघा लाडके तनो हे दिसत आहे, आमदार साहेबांना या ठिकाणी आपण भेटलेलो आहोत। मागेच त्यांना मी भेटून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी दाखवल्यात। आपले हे बघा तुमच्या समोर मागणी पत्र पण त्यांना दिलेलं आहे। माननीय आमदार सुनील अण्णा शेळके साहेब यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचं मागणी पत्र पण दिलेलं आहे। त्यांना या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा स्वरूपात काय प्रॉब्लेम होतात, काय लाडके त्यांना हप्ते थांबले आहेत, ई केवायसी मध्ये काय काय अडचणी येतात, सगळ्या गोष्टी तुमच्या सगळे मुद्दे या ठिकाणी आमदार साहेबांना भेटून मी बोललेलो आहे। तर आणि त्यांच्या नंतर त्यांच्या पीएनना मी कनेक्ट करून त्यांना विचारत आहे की नेमकं पुढे काय झाले। तर लाडके तुम्ही बघा तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे। कारण की बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव असं चॅनल आहे, ट्रिक्स गुरु चॅनल आहे, जे की या ठिकाणी तुमच्यासाठी लढत आहे, झगडत आहे आणि वेगवेगळ्या मान्यवरांना, वेगवेगळ्या आमदार साहेब, खासदार साहेब असतील किंवा मोठे मोठे अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी मी भेटून तुमच्यासाठी मागणी पत्र पुढे देत आहे। बघा आपल्यामुळे आणि जे रिपोर्टर आहेत बघा तुम्हाला टीव्ही चॅनलमध्ये
टीव्हीवर असेल, न्यूजपेपरला असेल, ते वेगवेगळ्या न्यूज लागलेले दिसतात, त्याच्यामध्ये पण आपण या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी त्यांना सगळ्या गोष्टी सांगत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा लाडक्यांनो, खूप महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी करत आहोत. तर आता बघा एक महत्वाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना बघा तुमच्या समोर बातमी आहे, साम टीव्हीची बातमी आहे. काय बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये खटाखट येणार, 3 महिन्याचा हप्ता एकत्र देणार का? कारण काय असणार आहे बघा. तर बघा आपण ही मागणी करत आहोत लाडक्यांनो, 4,500 रुपये भेटायला पाहिजेत. 4,500 रुपये कोणते असणार आहेत? जे पुढचे हप्ते पेंडिंग राहणार आहेत, निवडणुकाच्या काय झालेले आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत, म्हणजे कोणता 17वा, 18वा आणि 19वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. बघा बऱ्याच लाडके म्हणतील की सर हे शक्य नाहीये, बरेच ठिकाणी म्हणलं जात आहे की बाबा हे शक्य नाहीये, हे एकत्र हप्ते भेटणार नाहीयेत. हे बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे. मी पण याच मताचा आहे की आपल्याला एकदमच सरकार काय एवढे पैसे टाकणार नाहीये, हे आपल्याला सगळ्याला मान्य आहे. पण जर आपण आवाज नाही उठवला तर आपण या ठिकाणी काय होतं, काहीच भेटणार नाही लाडकेतनो. आपण या 3 हप्त्याची या ठिकाणी मागणी करत आहोत. 3 हप्ते जर नाही भेटले तर कमीत कमी 2 हप्ते तरी भेटून द्या. मागच्या वेळेस जसं बघा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्र टाकले होते, निवडणुकीच्या पूर्वी टाकले होते, सगळ्याला माहिती आहे लाडकेतनो. त्याच्यामुळे आपण मागणी करत आहोत, त्याच्या मागणीमुळे या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की बाबा आपल्या मागणीमुळे या ठिकाणी न्यूज लागले दिसत आहे आणि हे सरकारपर्यंत पोहोचत आहे लाडकेतनो. आपण जर गप्प बसलो, तुम्ही सांगा लाडकेतनो, तुम्हाला जर वाटत असेल तर मी शांत बसतो, काहीच करत नाहीये, आपले जे नॉर्मल व्हिडिओ असतात ते तुम्हाला अपडेट फक्त देत राहीन, असे व्हिडिओ तुम्हाला हवेत का? किंवा जर मी काहीच नाही बोलत राहिलो, लाडक्यांनो पुढाकार नाही घेतला, तर तुमचे हे प्रश्न जे आहेत, कोणते लाडक्या बहिणीचा पतीचा प्रश्न असेल, पती आणि वडील नाहीत, सगळा बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर आपण हा मुद्दा मांडलेला आहे, पती नाहीत वडील नाहीत, त्यांचं नेमकं काय करायचंय. ज्याच्यानंतर अपडेट या ठिकाणी ज्या लाडक्या त्यांना प्रॉब्लेम येत आहेत, अपडेट करायचा मागणी आपणच सगळ्यात अगोदर केली. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की ज्यांच्या चुका झाल्या त्यांनी अपडेट कसं करावं हे सरकारकडे आपण मागणी केलेली आहे. आणि मागणी पत्र घेऊन मी आमदार साहेबांना, खासदार साहेबांना पण भेटलेलो आहे. तुमच्या समोर मी सगळे फोटो पण दाखवलेले आहेत लाडकेतनो. तुम्हाला गोष्टी दाखवतो, मी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवत आहे. अधिकारी साहेबांना पण भेटून या ठिकाणी चर्चा करून देखील या ठिकाणी कॉलवर चर्चा देखील मी यांच्यासोबत केली आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो आपण या ठिकाणी मुद्दा मांडायला पाहिजे, आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र आला पाहिजे, तर आपल्याला पुढचे सगळे हप्ते भेटतील. तुम्ही याला सहमत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण या ठिकाणी बघा व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगतो, या ठिकाणी टीव्ही चॅनलचे रिपोर्टर असतील ते पण आपली चर्चा बघून, व्हिडिओ बघून या ठिकाणी तुम्ही बघत असाल, किंवा त्यांना मी स्वतः पण पर्सनली सांगत असतो की अशा स्वरूपाच्या तुम्ही या ठिकाणी न्यूज लावा, म्हणजे लाडक्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो सर्वांनी सगळ्यांनी मागणी आपण जे करतो त्यांना सपोर्ट करायचंय. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही या मागणीला सपोर्ट करतात का? 4,500 रुपये आपली मागणी. आता यावेळेची काय मागणी आपली? 4,500 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजेत. भले 4,500 नाही सरकारने टाकले तर कमीत कमी 2 हप्ते 3,000 रुपये तरी टाकावेत, अशी सरकारकडे आपली मागणी आहे. आणि ज्यांना 12वा, 13वा आणि 14वा हप्ता भेटला नव्हता, म्हणजे मागचे हप्ते भेटले नव्हते, त्यांना पण 4,500 भेटायला पाहिजे. ते हक्काचे पैसे. याच्यावर तुमचं काय मत आहे लाडक्यांनो? की बघा जे मागचे हप्ते पेंडिंग होते, कोणते 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटलेला नाही लाडक्यांना, 15वा, 16वा हप्ता भेटला, मग 12वा, 13वा, 14वा का नाही भेटला? 4,500 रुपये काय कमी रक्कम नाहीये. गरीब लाडक्यांसाठी ती मोठी दिवाळीची गोष्ट असणार आहे, कारण 4,500 रुपये घरी येणं म्हणजे दिवाळी साजऱ्यासारखं होणार आहे. त्याच्यामुळे हे पण हप्ते भेटायला पाहिजे, 4,500 रुपये अकाउंटला यायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांच्याबद्दल लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. सरकारकडे कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, परत एकदा विनंती आहे की मायबाप आता फक्त 2-3 दिवस शिल्लक राहिलेत, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्या लाडक्या ताई खूप परेशान आहेत. मी कमेंट्स पण वाचतोय, मला व्हॉट्सअपवर पण कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत की सर नेमकं आम्ही काय करायचं, कारण की आम्हाला बाकी सगळ्या लाडक्या त्यांची केवायसी झाली, आम्हीच या ठिकाणी पेंडिंग आहेत, आमच्याकडे पती नाहीयेत, वडील नाहीयेत, आम्हाला ऑलरेडीच आधार नाहीये आणि आम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ पण घेत नाहीयेत, तरी आमचं नेमकं काय होतं, आमची ही केवायसी जारी झाली तर पुढे आमचं काय होणार आहे. तर अशा स्वरूपाचे कळकळीचे प्रश्न त्यांचे पण येत आहेत. त्याच्यामुळे सरकार मायबाप तुम्ही कृपया करून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा, लवकरात लवकर त्यांना ऑप्शन द्यावा, ही मी परत एकदा मागणी करतोय. मी मागणी पत्राच्या द्वारे पण त्यांना मागणी केली आहे आणि व्हिडिओच्या द्वारे पण मी मागणी करतोय की लवकरात लवकर त्यांना काहीतरी ऑप्शन करून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.